तर शेतकरी मित्रांनो, आज आपण हे आपल्या भातापासून फ्युमिक आपल्या हळदीला सोडण्यासाठी बनवणार आहोत. तर हे मडकं बघू शकता. हे मडकं आपण इथं पुरून ठेवत आहोत आणि या मडक्यामध्ये हा भात आणि 10 लिटर पाणी टाकून 3 दिवस आपल्याला हे द्रावण असं ठेवून त्यानंतर 200 लिटरच्या टाकीत आपल्याला तयार झालेलं फ्युमिक टाकून आपल्याला हळदीला सोडायचं आहे. हे पांढऱ्या मुळ्या वाढण्यासाठी जबरदस्त रिझल्ट आहे याचा. तर आज आपण हे या मडक्यामध्ये टाकून ठेवणार आहोत आणि तयार झाल्यानंतर आपण तुम्हाला नक्कीच दाखवू. तर आपल्या चॅनलवर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करा. जय जवान जय किसान केलं. तर शेतकरी मित्रांनो, हे आपण 200 लिटरच्या बॅरलमध्ये आपण हे जे तांदळापासून हे ह्युमिक बनवलेलं आहे, तर हे आपण या टाकीमध्ये 200 लिटरच्या पाण्यामध्ये 1 दिवस सडवणार आहोत. आणि हे बघू शकता मडक्यामध्ये हे भात आहे, याला आपल्याला बारीक करून घ्यायचं. आणि हे बघा मडक्यामध्ये, तर हे आपण आता हे भात बारीक करून घेणार आहोत. आणि हा 1 किलो गुळाचं पाणी याचं पण पाणी करून आपण रात्रभर या टाकीमध्ये ठेवणार आहोत. आणि नंतर मग आपल्या या हळदीला ड्रिचिंग करणार आहोत. पांढऱ्या मुळ्या वाढण्यासाठी हे 1 नंबरचं घरगुती फ्युमिक आहे. तर याची ड्रिचिंग करताना तुम्हाला पुढचा व्हिडिओ दाखवू. तर हे आपलं तांदळाचं आंबवल्यानंतर आज आपण याची ड्रिचिंग करणार आहोत. तर हे आपण 200 लिटर ज्या टाकीत तयार केलेलं आहे, ते आपण 20 लिटरच्या पंपामध्ये जशाल तसं घेऊन आपल्या या हळदीला आज ड्रिचिंग करणार आहोत. वातावरण पण ढगाळ आहे, तर बघू शकता अशा प्रकारे तयार झालेला आहे. तर नक्कीच याचा रिझल्ट आपण तुम्हाला दाखवू. तरी आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करा. जय जवान जय किसान.